नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द स्वप्नील एस्टे. आणि आज आपण आलेलो आहे सागर इंजिनिअरिंग वर्क नाशिक येथे. तर बऱ्याच साऱ्या लोकांची रिक्वायरमेंट होती की तुम्हाला पापड मशीन पाहिजे आहे पुढे. तर पापड मशीन बद्दल मी आज तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे, पूर्ण माहिती देणार आहे. तर पापड मशीन मध्ये असतं काय, दोन पार्ट असतात. एक असतो मिक्सर, म्हणजे जिथे तुमचा जो पापडचा आटा आहे तो मिक्सिंग केला जातो, आणि दुसरा असतो तुमचा जो मेन आहे तो पापड मशीन असतो, जो मागे आपला रोलरचा ठेवलेला आहे तो. तर मी तुम्हाला पहिल्यांदा जे पापड मशीनचं मिक्सर आहे त्याचा रिव्ह्यू दाखवणार आहे. तर थोडेसे पुढे या तुम्ही, मी तुम्हाला दाखवून देईन. हा जो वरती दरवाजा आहे याला काय स्टेनलेस स्टीलचा, हा स्टेनलेस स्टीलचा दरवाजा आहे. हे किती किलोचा तुमचा ऑफर आहे? हे 7 ते 8 किलो याच्यामध्ये बसतं, आणि याच्यामध्ये मिक्सिंग होतं. याच्यामध्ये मिक्सिंग करण्यासाठी पापडचा आटा म्हणजे काय टाकावं लागतं नक्की आपल्याला? मसाला आणि पाणी. आटा, मसाला आणि पाणी. मसाला कसा टाकायचा? वाटलेला, बिना वाटलेला? मिक्सर मध्ये वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा. आणि एका टायमाला आपण किती किलो आटा याच्यामध्ये टाकू शकतो हे दाखवलं. साधारण याच्यामध्ये तुम्ही 7 किलो आटा आणि पाणी मिक्स करू शकता. 7 किलो आटा आणि पाणी याच्यामध्ये मिक्स आपण करू शकतो. आणि जर कमीत कमी मला 1 किलो करायचं असेल तर करू शकतो मी याच्यामध्ये? 1 किलो नाही, याच्यात कमीत कमी 2 किलो. 2 किलो करू शकतो, चालेल. याच्यापेक्षा कमी कॅपॅसिटी वाला पाहिजे असेल तर बनवून भेटेल. आणि जे आपलं जे मॉडेल आहे, जे आपण आता हे पॅकेज देतोय आपण कस्टमरला, तर त्याच्यामध्ये हेच वापरलं जाईल, सर्व सेम वापर. तर याच्यामध्ये हा जो कंटेनर आहे याचं काय मटेरियल आहे? हे 304 304 स्टील आहे, बरोबर. आणि हा जो मुव्हेबल पार्ट आहे याचं काय मटेरियल? अल्युमिनियम मध्ये येतं. आणि आपण एका तासाला किती याच्यामध्ये मळू शकतो, काय क्षमता आहे याची? याची तासाला क्षमता तुमची साधारण एक लागोपाठ जर घेत गेलं तर आपण साधारण एक 20-25 किलोच्या वर. 25 ते 30 किलो पर्यंत तुम्ही याच्यामध्ये एका तासामध्ये मळू शकता मित्रांनो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि एकदम इझी आहे. हे मशीन सिंगल फेस आहे, सिंगल पेज घरगुती लाईटवर चालतं. 1.5 HP मोटर लागते. आणि याच्यामध्ये 1.5 HP ची मोटर आहे. मोटर कोणत्या कंपनीची आहे? याच्यामध्ये आपण एक गोदरेज कंपनीची वापरतो. तुम्ही स्वतः मशीन बनवता? हो, स्वतः. जर कोणी रिक्वायरमेंट केली तुम्हाला, आम्हाला क्रॉम्प्टनची मोटर पाहिजे तर देऊ शकता? आपण देऊ शकतो, त्याचे चार्जेस वेगळे लागतात. जे कस्टमरचे चार्जेस असतील ते तुम्ही त्यांना सांगू शकता, बरोबर आहे. तर सोबतच जेव्हा इथे पीठ मळलं जातं तेव्हा ते काय प्रोसेस होते, कसं येतं ते सांगा जरा आम्हाला. त्याच्यामध्ये मिक्सिंग झालं की आटा पाणी, तर तो एक लगदा तयार होतो. हा, तो एका ट्रे मध्ये काढायचा. Tray मध्ये काढायचा. काढल्यानंतर इथे टाकायचं. 3 ते 4 वेळेस याच्यात मिक्सिंग करायचं. मग इथे एक असा पट्टा आहे तो सीट. हा. मग तो सीट कटिंग करून इथे तुम्ही लावू शकता ह्या ट्रेला. तर याच्यामध्ये इथे म्हणजे हा सोऱ्या बोलू आपण याला आपल्या गावठी भाषेमध्ये. तर हे जे आहे इकडे तुम्हाला टाकायचं आहे आणि इकडनं बाहेर येणार आहे, बरोबर आहे. तर इकडे किती वेळेस टाकावं लागतं इथे साधारण सीट एक होण्यासाठी? सीट तयार होण्यासाठी 3 ते 4 वेळेस टाकावं लागतं. 3 ते 4 वेळेस टाकावं लागतं. याला लोटण्यासाठी लाकूड वगैरे एक देता लाकूड तुम्ही? वगैरे देतो आपण लॉट, तर त्याच्याने ते लावायचा. हात बोट वगैरे टाकायचं. बोट वगैरे टाकायचं नाही. मोटर किती HP ची आहे परत एकदा सांगा? याला 1.5 HP ची मोटर आहे ना. क्रॉम्प्टन मोटर पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस वेगळे लागतात. आपण जी आकाश नावाने बनवतो तर ती पण कॉपर वायरिंग असते, तिची पण 1 वर्षाची वॉरंटी येते. पण गोदरेज आणि क्रॉम्प्टन हे फक्त नाव झालंय. लोकांना जर ती पाहिजे असेल तर तिचे चार्जेस ते पण ब्रँड पाहिजे. तो पण ब्रँड मिळेल. पण जर आमच्या विश्वासाने घेतली आकाश ब्रँड, तर तो जो आम्ही देणार 1 वर्षाची वॉरंटी आहे. कॅपॅसिटर जर उडालं तर ते तुम्ही स्वतः 2-1.5 वर्षाचं टाकायचं. मोटर जळाली तर माझ्याकडे नवीन मोटर घेणं आहे. मोटर मी रिपेअर करून देणार नाही, डायरेक्टली नवीन मोटर. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट रिप्लेसमेंट मोटरची भेटणार आहे. फक्त ऍज युजल मोटरमध्ये बेरिंग, कॅपॅसिटर, फॅन याची गॅरंटी 1 दिवसाची सुद्धा येत नाही, पण ते लाईफ लॉंग चालतात. पण जर त्याची गॅरंटी येत नसली तरी जर तुमची मोटर एखाद्या टायमाला जळते तर जो काय तुम्हाला तो रिप्लेसमेंट चार्जेस बेरिंग, कॅपॅसिटर, फॅनचा द्यावा लागेल आणि तुम्हाला नवीन मोटर भेटून जाईल. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये यांची डिलिव्हरी भेटेल. हे आहे पीठ मळण्याचं मशीन. याचं ट्रान्समिशन पुल्ली आणि बेल्टवर होतं. पुल्ली आणि बेल्टवर झाल्यानंतर हे जे आहे याला इकडे बेल्ट बोलतात. हा B140LP/B B55 चा हा बेल्ट आहे. एकदम हेवी बेल्ट आहे. बेल्टची गॅरंटी येत नाही पण बेल्ट एकदम हेवी आहे. क्लासिक जॅकेट कंपनीचा हा बेल्ट आहे. इथे बेरिंग याच्यामध्ये फिट केले आहेत मित्रांनो. आणि बेरिंग सोबतच ही जी मोटर आहे ही 1.5 HP ची आहे. मोटर जेव्हा इकडनं फिरते, मोटर अशी फिरल्यानंतर हा जो वरचा बेल्ट आहे हा फिरतो, आणि ही वरची पुल्ली फिरल्यानंतर तुमचा जो वरती जो इथे आतमध्ये दिलेला आहे मटेरियल, म्हणजे हे जे गोल गोल फिरत आहे ते फिरलं जातं आणि तुमचं पीठ आहे ते अशा प्रकारे मळलं जातं. तर ही झाली तुमच्या पापडाची सुरुवात. आणि आफ्टर मेकिंग पापड झाल्यानंतर जी पापडाची शीट येते ती आपण जी आहे ती या मशीनवर आपण टाकतो. तर या मशीन मध्ये टाकल्यानंतर, सर हे स्टील मध्ये आहे का?
हो हे स्टील स्टील मध्ये आहे ना, बरोबर. तर आता आपण थोडक्यात सरांकडून मशीनचा रिव्ह्यू घेऊ. मशीनचा रिव्ह्यू झाल्यानंतर ती थोडीशी आपण चालू बंद करून बघू. खरंच इंजिनिअरिंग वर्क्स वाले आपल्याला म्हणजे राईट एकदम व्यवस्थित मशीन दाखवतात आहे की फक्त म्हणजे जे दाखवतात ते नसतं आणि जे दिसतं तसंच असतं, असं काहीतरी प्रकार असतो. तर आपण ते बघून आता ते व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही थोडेसे पुढे या. हे स्टील मध्ये येतं, हो 304 मध्ये. बरोबर. याला काय बोलतात? हे टेफ्लॉन मध्ये रोल आहे. टेफ्लॉन रोल. टेफ्लॉन रोल आहे. टेफ्लॉन रोल याची काय गॅरंटी वॉरंटी असते? याची गॅरंटी आपल्याकडे पूर्णपणे 1 वर्षाची गॅरंटी आहे. एक वर्ष. क्रॅक वगैरे होत नाही, दबत नाही. त्याच्यात तुम्ही मसाला जो आहे मिरे हा. ते बारीक करून घ्यायचे. जर ते तुम्ही कडे ठेवले तर याला बारीक होल होल पडतात, पडतात. त्याला आपल्याला मशिनिंग करून होतो. हा. याची 1 वर्षाची वॉरंटी आहे. काही लोक याला जी पट्टी लावतात, पेपर पट्टी, हा. तर त्या पट्टीमध्ये जर तुमचा मिरा गेला हा. तर तो मिरा गेल्यानंतर रोल डॅमेज होतो, त्याला लाईनिंग पडते. हा. आणि ज्या पट्टीची कॉस्टिंग ही कस्टमरला परवडत नाही, जी साधारण 800 ते 900 रुपये पर पट्टी मिळेल, हो. तर त्या पट्टीची 1 मिनिटाची सुद्धा गॅरंटी नसून हा. तर ते कस्टमर इतर कंपनीवाले बसवतात, त्यांच्याशी आपल्याला काही घेऊन नाही. तर आपण ह्या रोलला बसवत नाही, कारण कस्टमरला 0 मेंटेनन्स वर मशीन आपण देतो. हा. बरं, याच्यामध्ये आपण जे बसवलेला हा ओरिजिनल पीयू कन्व्हेअर बेल्ट आहे. पीयू कन्व्हेअर बेल्ट. पीयू कन्व्हेअर बेल्ट याचं काय नाव बोलले तुम्ही? हे टेफ्लॉन मध्ये आहे. टेफ्लॉन मध्ये आहे आणि हा जो आहे पीयू कन्व्हेअर बेल्ट आहे मित्रांनो. बेल्टची क्वालिटी तुम्ही बघू शकता. याचं काय स्पेसिफिकेशन आहे? याच्यामध्ये जर तुम्ही चायना बेल्ट इतर वापरतात, ते काय करतात, तुम्हाला बेल्टच्या खाली एक पिठाचा डब्बा लावतात, हा. तर जेणेकरून पापड चिपकू नये म्हणून. जर तुम्ही हा ओरिजिनल बेल्ट वापरला मशीन, तर तुम्हाला त्याचा डब्बा वगैरे असं काही लावायची गरज नाही, ना तेल लावण्याची गरज किंवा पीठ मारण्याची. पापड कंटिन्यू तुमचे चालू असतात. बरं, याच्यामध्ये आपण जे दिले ते साईड पॅनल जे दिलेले आहेत, काही लोक प्लास्टिक वापरतात, त्यानंतर काही पुठ्ठा वापरतात, ते जेणेकरून काही कालांतराने साधारण 4 महिने 5 महिन्यानंतर ते खराब होतात. आपण हे